श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आज खूप महत्त्वाचा असा विषय आहे आणि खूप सुंदर असा विषय आहे। तो म्हणजेच काय, स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपल्याला नामजप करायचा आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं दत्त जयंती निमित्ताने आपण नामजप सुरुवात करू शकतो, त्याच पद्धतीने स्वामी पुण्यतिथी निमित्ताने सुद्धा आपण नामजप हा सुरुवात करू शकतो। तर बघा, स्वामी पुण्यतिथी जी आहे ती येणार आहे 15 एप्रिल 2026 या दिवशी। आणि बघा, आपल्या जवळ जर आता तुम्ही व्हिडिओ बघत आहेत तर आत्तापासून जर धरलं तर 4 महिने कालावधी आहे आपल्याला। या 4 महिन्यांमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे। आता सेवा करत असताना 12 लक्ष जप आपल्याला करायचं आहे। आता बऱ्याच महिलांना हे घाबरून किंवा वह्या कोणत्या घ्याव्या, वह्या मिळत नाही, नामजप एवढाच असावा का, एवढीच संख्या असावी का, कमी नाही का, माझ्याकडनं होईल का, आणि संकल्प करावा का, हे बरेच प्रश्न आहेत आणि या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, बघा, आपण नामजप का करावं किंवा काय याचा परिणाम इफेक्ट आपल्यावर पडत असतो। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, माझा स्वतःचा अनुभव सांगते। जेव्हा आपण जप करत असतो, आपण बघा माळ जप करतो, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने करतो। पण जेव्हा आपण लिहितो, एक वेळा जर आपण लिहिला श्री स्वामी समर्थ हा जप जर लिहिला, तेवढ्या कालावधीमध्ये आपण मुखातून 3 वेळा किंवा 4 वेळा श्री स्वामी समर्थ, 3 वेळा किंवा 2 वेळा तर हमखास होतो। पण का, जेव्हा आपण लिहितो ते मनापासून अंतःकरणापासून लिहितो आणि प्रत्येक अक्षर आपल्या हाताने लिहितो, म्हणून याला लिखित नामजप सुद्धा म्हटलं जातं। याला खूप महत्त्व दिलं जातं आणि हृदयापासून आपण हे शब्द जे असतं ते आपल्या वहीवर लिहत असतो, म्हणून याला खूप महत्त्व दिलं जातं। तसंच तुम्हाला सांगेल, ही सेवा करत असताना आता कशा पद्धतीने करावी किंवा कोणत्या वह्या घ्याव्या। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, ही सेवा करत असताना तुम्ही जेव्हा माझा व्हिडिओ बघणार आहेत, अगदी त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा, स्वामी पुण्यतिथीपर्यंत करा। तुमचं नाही पूर्ण झालं स्वामी पुण्यतिथीपर्यंत तर पुढे तुम्ही करू शकतात। तुमचा वेळ साध्य होईल त्या पद्धतीने करा। दररोज तुम्हाला किती लिहायचे ते आपण बघावं। एवढा वेळ मला भेटला, तेवढ्या वेळामध्ये तेवढं तुम्ही लिहू शकतात। 1 कॉलम 2 कॉलम अशा पद्धतीने करा। वह्या कुठल्या घ्यायच्या, तर बघा, वह्या आपल्या ज्या असतात त्या मिळत असतात जपाच्या, त्या सुद्धा तुम्ही वापरू शकतात। किंवा त्या तुमच्या जवळ जर नसतील तर साध्या वह्या ज्या असतात बघा, अशा पद्धतीने जे असतात ह्या सुद्धा चालतात। असं काही नाही की ही वही घ्या किंवा ती वही घ्या। बघा, प्रत्येकाच्या गावी किंवा घराजवळ मठ किंवा केंद्र असेल असं नाही, जपासाठी वह्या ज्या असतात त्या अवेलेबल होतील असं नाही। तर म्हणून तुम्ही कुठल्याही वह्या घेऊ शकतात। लक्ष्मीपूजनाला आपण जी वही पूजा करत असतो ती सुद्धा चालत असते, किंवा अशा पद्धतीने रजिस्टर वह्या ज्या मिळतात त्या सुद्धा घेऊ शकतात। छोट्या मोठ्या ज्या असतात त्या तुम्ही वापरू शकतात। आता ह्या लिहित असताना कशा लिहाव्या ते मी तुम्हाला अगोदर सांगते, नंतर पुढची माहिती देते। तर बघा, हा जो लिखित नामजप जी माझी वही आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला कॉलम बनवायचे आहेत, तुम्हाला दिसत असतील इथे बघा, सेल्फी कॅमेरामुळे अशा पद्धतीने दिसत आहे, ठीक आहे। असे कॉलम आपल्याला बनवायचे आहेत, कुठेही नाही तर एका खाली एक अशा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हा नामजप करायचा आहे। एका कॉलमवरती 5 या पद्धतीने मी केलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा नामजप सुरुवात करायची। आता मला जसा वेळ साध्य होतो त्या पद्धतीने मी करत असते, जसा वेळ मिळतो तसं। तर माझी एवढी वही भरलेली आहे, आता एवढी बाकी आहे, अजून एवढे पेज लिहून झालेले आहेत। या पद्धतीने केली आहे सुरुवात। तर बघा, ही सुरुवात केली आहे, जितके दिवस होईल जेवढं लिहिता येईल तेवढं मला लिहायचं आहे आणि हा जप जो असतो तो करायचा आहे। ही वही करत असताना सुरुवातीला बघा, आता तुमच्याजवळ वही अवेलेबल नसेल तर काही पेज जे असतील, घरात मुलांनी वापरलेल्या वह्या असतील अगदी, त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। त्याचे जे फ्रंटचे जे पेज असतील, भरलेले असतील, खराब झालेले, ते काढून टाका। जेवढे पानं उरलेले आहेत तेवढे पानं घेऊन त्यावरती तुम्ही अशा पद्धतीने लिखित जप करू शकतात, काही हरकत नाही, चालतं। फक्त तुमचा भाव जो असतो तो ओरिजिनल पाहिजे, बाकी काही नाही। मनापासून हृदयापासून तुम्हाला लिखित हा जप जो असतो हा करायचा आहे। आता हा जप करत असताना तुम्हाला सांगेल, बघा, आपण जेव्हा पण जप करत असतो तर आपल्या घरामध्ये जो जप चालत असतो त्याची गोष्ट खूप वेगळी असते, त्याची पॉवर खूप वेगळी असते आणि जास्त प्रमाणात या वहीमध्ये पॉवर येणार आहे। तर हा जप करतो तेव्हा आता बघा, आपण काही संकल्प वगैरे करावा का जप करत असताना, तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही संकल्प करू शकतात की स्वामी पुण्यतिथीपर्यंत मला एवढा जप करायचा आहे, त्या पद्धतीने करू शकतात
संकल्प करून. बिना संकल्पचं सुद्धा तुम्ही करू शकता. तुमची इच्छा आहे की महाराजांच्या चरणी मला ही सेवा अर्पण करायची म्हणून सुद्धा करू शकतात. याला काही तसा नियम नाही. फक्त तुम्हाला सांगेल, हा जो जप असतो तो आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या घरातील बघा, तुमच्या घरात जर जेवढे लोक आहेत तेवढे जर करता आले तर एक कॉलम मी प्रत्येकाने जर ठरवलं की मला एक कॉलम रोज एक करायचा आहे, दुसऱ्याने दुसरा करायचा आहे, तिसऱ्याने तिसरा, असं करून सुद्धा तुम्ही एका वहीमध्ये पाच लोक असतील, 4 लोक असतील तुमच्या घरातले, तेवढे जप करू शकतात तरी सुद्धा चालेल. पण सांगेल तुम्हाला बघा, आपण जेव्हा हा जप करत असतो ना, याची पावर या वहीमध्ये येत असते आणि आपल्याला ही वही जी असते हिचं खूप महत्त्व दिलं जातं. त्याची ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून ही वही जी असते ही आपण पवित्र ठिकाणी ठेवायची. म्हणजेच बघा, जिथे आपल्याला येता जाता पाय वगैरे कोणाचा लागणार नाही किंवा आपण कुठे हातबोट कोणाचा लागणार नाही अशा ठिकाणी व्यवस्थित सांभाळून ठेवावी. देवघर असेल तिथे ठेवतो आपण, कारण तिथे कसं कोणाचा हात लागत नाही, किंवा कपाट असेल, कबड असेल, तिथे चालू आपण लिहत असं तेव्हा सांभाळून ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल, हा नाम जप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बघा हा द्यायचा कुठे आता, तर हा जो नामजप असतो 12 लक्ष केले किंवा कमी सुद्धा केले तरी सुद्धा चालेल. असं काही नाही की 12 लक्ष. तुम्ही जर संकल्प केलाय तर तेवढे करा. नाही संकल्प केला असेल तर तुमच्याकडून जेवढे शक्य होईल, 11,000, 12,000, 1,00,000, जेवढं तुमच्याकडून शक्य होईल, किंवा एक वही सुद्धा तुम्ही भरून केली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने करा. तर बघा, तुम्ही ही वही तुम्ही बघा अक्कलकोटला देऊ शकतात, किंवा दिंडोरीला किंवा त्र्यंबकला गुरुपीठला देऊ शकतात. हे ज्या वह्या असतात याचा उपयोग काय होतो मी तुम्हाला सांगेल. तर अक्कलकोटला मागे आम्ही गेलो होतो, किंवा दिंडोरीला पण आपण जात असतो, तेव्हा या वह्या ज्या असतात, अक्कलकोटून जी रक्षा मिळते बघा, आपल्याला विभूती मिळत असते, या वह्यांचे पेज जे असतात त्यामध्ये पुडी बांधून ते आपल्याला देत असतात. म्हणजे तिथला जो नाम जप किंवा ती विभूती जी असते ती या पुडीमध्ये बांधून आपल्याला देत असतात या कागदाच्या. अशा पद्धतीने होतो. बऱ्याच ठिकाणी मंदिरं जे कामं चालत असतात, आपल्या महाराजांचे जे मठ असतात त्यांचं, तर त्या मठांमध्ये सुद्धा वापरल्या जातात या वह्या. म्हणजेच बघा, ते जेव्हा मंदिर बांधलं जातं किंवा मठचं बांधकाम होत असतं तेव्हा त्या ठिकाणी भिंतींमध्ये किंवा पायामध्ये या वह्यांचा वापर होत असतो. म्हणजे आपली सेवा तिथे जात असते. त्याचं एवढं महत्त्व आहे. आता तुम्हाला शक्य नाहीये देणं, किंवा तुमची इच्छा नाहीये की माझ्या घरात मला ठेवायची, तरी सुद्धा चालेल. तुमच्या घरात सुद्धा तुम्ही ही वही ठेवू शकतात. असं काही नाही की तिथेच द्यावी, तुमच्या घरात ठेवू शकतात. किंवा तुमच्या घराचं जर बांधकाम चालू असेल, किंवा तुमच्या घरात तुम्हाला वाटतंय की इथे मला वही ठेवायची आहे, देवघर असतं तिथे तुम्ही ठेवा. किंवा तुमच्या घराचं बांधकाम चालू असेल की जिथे आपण देवघर ठेवत असतो, कारण बघा कुठेही ठेवू नका, कारण कोणत्या ठिकाणी आता टॉयलेट बाथरूमची जागा कोणती राहील ते सुद्धा, म्हणजे एक पवित्र ठिकाणी आपल्याला हात जप ठेवायचे. म्हणून हे लक्षात ठेवून आपल्याला करायचंय. जिथे आपलं देवघर येणार आहे त्या ठिकाणी आपण ह्या वह्या तिथे म्हणजे पायामध्ये टाकायच्या आहेत. किंवा मग आपण लादी बसवतो तेव्हा ही वही ठेवायची, नंतर वरती लादी सिमेंट वगैरे टाकून जिथे देवघर ठेवणार आहे तिथे तुम्ही या आपल्या पायामध्ये, घराच्या पायामध्ये ही वही ठेवू शकतात. अशा पद्धतीने करा. किंवा मग एखादी ड्रॉवर असेल देवाच्या, आपण ग्रंथ ठेवत असतो, तिथे सुद्धा ही वही ठेवू शकतात. कारण यामध्ये तेवढी पॉवर असते. आपण जेवढा जप केलेला असतो तेवढा जप या वहीमध्ये असतो. म्हणून हे आपण करू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची. जी काही सेवा असते याला खूप खूप महत्त्व दिलं जातं. एक एक मंत्राला खूप महत्त्व दिलं जातं. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात, किंवा जय जय स्वामी समर्थ या पद्धतीने करा. ओम श्री स्वामी समर्थ या पद्धतीने करा. पण आपला जो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ, साधा आणि सोपा मंत्र आहे. हा मंत्र घेऊन तुम्ही जप करू शकतात. अजून तुम्हाला सांगेल तर बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की मासिक धर्म किंवा सुत्तक आलं तर ताई सेवा करावी काही, तर नाही. जेव्हा मासिक धर्म किंवा सुत्तक येत असतं तेव्हा आपण ही सेवा टाळावी. 4 दिवस मासिक धर्म राहिला तर टाळावी, 5व्या दिवशी परत सुरुवात करावी. तसेच तुम्हाला सांगेल आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती सुद्धा या सेवेमध्ये सहभागी होऊ शकतात. आता ह्या वहीमध्ये माझे मिस्टर जे असतात त्यांना पण मी सांगते कधीतरी, ते पण एखाद कॉलम ते लिहितात. तर तुमच्या घरातील तुमच्या सगळ्यांकडून ही सेवा घडू शकते. बाकी काही सेवा करत नाही, पण ही लिखित नामजप जो असतो ही सेवा सगळे आपल्या घरातील करू शकतात. अशा पद्धतीने आपण नामजप करून आपल्या घरात सुद्धा ठेवू शकतात, किंवा मंदिरांमध्ये, मठांमध्ये सुद्धा तुम्ही या वह्या देऊ शकतात. तर ही होती खूप महत्त्वाची माहिती. नक्कीच तुम्हाला जर करायची असेल तर ही सेवा नक्कीच करू शकतात, आणि आपल्या महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची. फक्त तुम्हाला सांगेल भाव ठेवून करा. हा जो एक एक मंत्र आपण लिहत असतो हा हृदयापासून लिहत असतो, श्री स्वामी समर्थ, कारण त्याला लिहायला
वेळ लागतो. जेवढ्या स्पीडने आपण करतो ना, मनाने करत नाही, पण जेवढा आपण लिहितो तो एक एक मंत्र आपल्याकडून लिहिला जातो, त्याला वेळ लागतो आणि तो अंतःकरणापासून आपला निघत असतो. बघा, आपण लिहितो तेव्हा मनातल्या मनात म्हणत सुद्धा असतो श्री स्वामी समर्थ, म्हणजे हळूच आपण म्हणत असतो. म्हणून तुम्हाला सांगितलं, याला खूप खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि या पद्धतीने तुम्ही लिखित नामजप हा करू शकता. स्वामी पुण्यतिथी आपली येणार आहे 15 एप्रिल 2026. यावेळी या 4 महिन्यांमध्ये अवश्य जेवढे होईल तेवढा जप तुम्ही करू शकतात. अगदी याला काही एक नियम नाही. चला, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.